आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल इलर्न आय टी मध्ये. आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 8वा. जसा आपण सिलेबस पूर्ण कंप्लीट करून देत आहे मॉड्यूल वाईज. तर मॉड्यूलचं नाव आहे लिमिट फिट टॉलरन्स. या मॉड्यूलमध्ये या क्लासमध्ये पूर्ण आपण लिमिट फिट टॉलरन्सचे प्रश्नाबद्दल डिस्कस करू. स्टार्ट करू. आजचा जे क्लास आहे आपला टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ इंग्लिश टू मराठीमधला क्लास नंबर 8वा. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट ऑफ साइज अँड द मिनिमम लिमिट ऑफ साइज. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, साईजच्या कमाल मर्यादे आणि किमान मर्यादेतील फरकला काय म्हटलं जाते. म्हणजे जे साईजच्या जे मॅक्झिमम लिमिट असते आणि मिनिमम लिमिट असते याच्या डिफरन्सला काय म्हटलं जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लिमिट ऑफ साईज, दुसरा ऑप्शन आहे बेसिक साईज, तिसरा ऑप्शन आहे टॉलरन्स आणि चौथा ऑप्शन आहे झिरो लाईन. तर प्रश्नामध्ये जसं विचारलेला होता, साईजच्या कमाल मर्यादा आणि किमान मर्यादेमधील फरकला काय म्हटले जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टॉलरन्स. टॉलरन्स हा जो प्रश्न आहे आपला, व्हॉट इज द टर्म्स फॉर द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज अँड द मिनिमम लिमिट ऑफ साईज, हा रिपीटेड प्रश्न आहे, पेपरमध्ये खूपदा विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सिस्टम कॉल्ड इफ द शाफ्ट इज व्हॅरी टू सेट डिफरंट क्लास ऑफ फीट. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर वेगवेगळ्या फीट प्रकारांसाठी शाफ्ट बदलण्यात आला असेल तर त्या सिस्टमला काय म्हणतात. तर जसा आता फिटचे 4-5 प्रकार आहे, तर या प्रश्नामध्ये जसं म्हटलेलं आहे, जर फिटिंगसाठी जर शाफ्टचा साईज जर बदलत असेल तर त्यावेळी त्या फिटिंगला काय म्हटलं जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फिट, दुसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे होल बेसिस सिस्टम आणि चौथा ऑप्शन आहे शाफ्ट बेसिस सिस्टम. तर प्रश्नामध्ये जसा म्हटलेला होता, जर वेगवेगळ्या फीट प्रकारांसाठी शाफ्ट बदलण्यात आला असेल तर त्या सिस्टमला काय म्हटलं जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी होल बेसिस सिस्टम. होल बेसिस सिस्टममध्ये शाफ्टचा साईज आपण वेगवेगळा ठेवू शकतो किंवा राहू शकते होल बेसिस सिस्टममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑल्सो नोन ॲज फंडामेंटल टॉलरन्स. ज्याला मूलभूत टॉलरन्स म्हणतात ते काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॉलरन्स झोन, दुसरा मॅक्झिमम टॉलरन्स, तिसरा ग्रेड ऑफ टॉलरन्स आणि चौथा मिनिमम टॉलरन्स. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे, ज्याला मूलभूत टॉलरन्स म्हणतात ते काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्रेड ऑफ टॉलरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ आर एक्सटर्नल फीचर्स ऑफ कॉम्पोनेंट इन्क्लुडिंग दोज दॅट नॉट आर सिलेंड्रिकल डिझाईन ॲज पर BIS. BIS नुसार घटकाचे बाह्य वैशिष्ट्य ज्यामुळे ते बेलनाकार नसले तरी कसे नामांकित केले जातात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिट, दुसरा ऑप्शन आहे होल, तिसरा ऑप्शन आहे शाफ्ट आणि चौथा ऑप्शन आहे डेव्हिएशन. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, BIS नुसार घटकाचे बाह्य वैशिष्ट्य म्हणजे ज्यामुळे ते बेलनाकार नसले तरी चालेल त्याला कशाने नामांकित केला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टर्म फॉर द एक्स्ट्रीम परमिसिबल साईज विथिन विच द ऑपरेटर इज एक्सपेक्टेड टू मेक. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ऑपरेटरनं ज्या मर्यादेत काम करणे अपेक्षित आहे त्या कमाल अनुमत आकाराला काय म्हणतात. म्हणजे जसं आपण ज्या ठिकाणी आपण प्रोडक्शनवर काम करत असतो, तर प्रोडक्शनमध्ये काम करत असताना आपल्याला एक लिमिट ऑफ साईज दिला जाते, त्याच्यामध्येच आपल्याला जॉब बनवायचा असते, तर त्याला काय म्हटलं जातं टेक्निकलमध्ये हेच विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्च्युअल साईज, दुसरा ऑप्शन आहे लिमिट ऑफ साईज, तिसरा ऑप्शन आहे मिनिमम लिमिट ऑफ साईज आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. तर जसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ऑपरेटरनं ज्या मर्यादित काम करणे अपेक्षित आहे त्या कमाल अनुमत आकाराला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिमिट ऑफ साईज. म्हणजे जेव्हा आपण कोणताही जॉब बनवत असतो, ITआत असो किंवा इंडस्ट्रियलमध्ये, तेव्हा आपल्याला एक लिमिट दिला जाते. जसा जॉबच्या डायग्राममध्ये फॉर एक्झाम्पल 50 मिलीमीटर आहे आणि 50ले टॉलरन्स काय दिलेलं आहे +-0.02. तर ते आपला लिमिट आहे. त्या लिमिटपेक्षा जास्त आपण डायमीटर किंवा लांबी जास्त आपण ठेवू शकणार नाही. जेवढा आपल्याला लिमिट दिला जाते टॉलरन्सच्या सहाय्यानं तेवढा त्या लिमिटमध्येच आपल्याला जॉब बनवायचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ॲक्च्युअल डेव्हिएशन. ॲक्च्युअल डेव्हिएशन म्हणजे काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे साईज अँड बेसिक साईज, दुसरा ऑप्शन आहे मिनिमम लिमिट ऑफ साईज, तिसरा ऑप्शन आहे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आणि चौथा ऑप्शन आहे डिफरन्स बिटवीन लिमिट ऑफ साईज. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ॲक्च्युअल डेव्हिएशन म्हणजे काय, हा रिपीटेड प्रश्न आहे, पेपरमध्ये विचारलेला आहे.
ॲक्च्युअल डेव्हिएशन म्हणजे काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डिफरन्स बिटवीन लिमिट ऑफ साईज, म्हणजे आकाराच्या मर्यादित मधला फरक, त्यालाच काय म्हटलं जाते? ॲक्च्युअल डेव्हिएशन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॉल्ड द ग्रेटर ऑफ द टू लिमिट ऑफ साईज? दोन आकार मर्यादापैकी मोठ्या मर्यादेला काय म्हणतात? हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. जसा आताच दोन प्रश्न आधी म्हटलेला आहे, जसा टॉलरन्स दिलेला आहे प्लस मायनस मध्ये, तर प्लस मध्ये जे दिलेलं असतं ते जास्त असतं, तर त्याला काय म्हटलं जातं हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे झिरो डेव्हिएशन, दुसरा ऑप्शन आहे अपर डेव्हिएशन, तिसरा ऑप्शन आहे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आणि चौथा ऑप्शन आहे मिनिमम लिमिट ऑफ साईज. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? व्हॉट इज कॉल्ड द ग्रेटर ऑफ द टू लिमिट ऑफ साईज? ग्रेटर म्हणजे काय? मोठा. दोन आकार मर्यादापैकी मोठ्या मर्यादाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, लिमिट ऑफ साईज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज इंडिकेटेड बाय H7? आता या डायग्राम मध्ये हाही प्रश्न खूपदा रिपीटेड प्रश्न आहे, ज्या पेपरमध्ये विचारलेला आहे. H7 खूपदा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. H7 म्हणजे या ठिकाणी साईज वेगळा राहू शकते, पण H7 हा कॉन्स्टंट राहते. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे? हा जो डायग्राम आहे एक जॉबचा, तर याच्यामध्ये जे H7 दिलेला आहे, तर या H7 काय दर्शवतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फंडामेंटल डेव्हिएशन, दुसरा ऑप्शन आहे ॲक्च्युअल डेव्हिएशन, तिसरा ऑप्शन आहे अप्पर डेव्हिएशन आणि चौथा ऑप्शन आहे लोअर डेव्हिएशन. तर प्रश्नामध्ये जसा म्हटलेला होता, दाखवलेला डायग्राममध्ये H7 काय दर्शवते? आता इथं आपण पाहू शकतो H7च्या आधी 25 दिलेला आहे, तर हा H7 काय दर्शवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फंडामेंटल डेव्हिएशन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टर्म मार्क एक्स? आता या डायग्राममध्ये आपल्याला एक होल आणि एक शाफ्टचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या दोघांमधला फरक आले एक्सनं दर्शवलेला आहे, तर याला काय म्हटलं जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिनिमम क्लिअरन्स, दुसरा ऑप्शन आहे मॅक्झिमम क्लिअरन्स, तिसरा ऑप्शन आहे मिनिमम इंटरफिअरन्स आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम इंटरफिअरन्स. हा जो आपला टॉपिक आहे लिमिट, फिट अँड टॉलरन्स, हा खूप कन्फ्यूज करणारा टॉपिक आहे. तर याच्यात थोडासा बारीकनं लक्ष द्यायचं. याच्यावर जे काही जास्त ड्रॉइंगवरच प्रश्न विचारले जाते. तर जसं या प्रश्नामध्ये काय म्हटलेला होता, ह्या जे डायग्राम दाखवलेला होल आणि शाफ्टचा आणि या दोघांमधला जे फरक एक्सना दाखवलेला आहे, तर याचा अर्थ काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मॅक्झिमम म्हणजे मिनिमम क्लिअरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ फीट इफ देअर इज अ स्मॉल क्लिअरन्स बिटवीन पार्ट्स अलाउइंग फॉर सम मूवमेंट बट स्टील अ क्लोज फिट? म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर पार्ट्समध्ये थोडा क्लिअरन्स असेल जो काही हालचाल करण्याची परवानगी देतो पण तरी घट्ट बसतो, तर त्याला कोणता फिटचे प्रकार म्हणतात? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, दुसरा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फिट, तिसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम क्लिअरन्स फिट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, जर भागामध्ये थोडा क्लिअरन्स असेल तर काही हालचाल करण्याची परवानगी देतो तर तरी घट्ट बसतो, पण त्याला कोणता फिटचा प्रकार म्हटला जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ट्रान्झॅक्शन फिट. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द टाइप्स ऑफ फिट कॅरेक्टराइज्ड बाय अ टाइट फिट वेअर पार्ट आर डिझाईन टू बी इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट केस इंटरफिअरन्स? म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कोणता फिट असा आहे ज्यामध्ये भाग घट्ट बसतात आणि थेट संपर्कात येतात ज्यामुळे हस्तक्षेप होतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्लायडिंग फिट, दुसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट आणि चौथा ऑप्शन आहे लूज रनिंग फिट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, कोणता फिट असा आहे ज्यामध्ये भाग घट्ट बसतात आणि थेट संपर्कात येतात ज्यामुळे हस्तक्षेप होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इंटरफिअरन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टर्म मार्क्स एक्स इन दॅट रिप्रेझेंट द मॅक्झिमम अलाउलेबल इंटरफिअरन्स बिटवीन मॅटिंग पार्ट? तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, युग्मित भागामधील कमाल अनुवाद हस्तक्षेप दर्शवणारा एक्स या चिन्हाने शब्दाचे नाव काय? आता जसा आता एक डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे, त्या डायग्राममध्ये होल आणि शाफ्ट दोन्ही एकमेकाला इंटरफिअरन्स करत आहे, तर याच्यात जे एक्सच्या स्वरूपाने जे दाखवलेलं आहे, तर याला काय म्हटलं जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मॅक्झिमम क्लिअरन्स, दुसरा मिनिमम क्लिअरन्स, तिसरा मिनिमम इंटरफिअरन्स आणि चौथा मॅक्झिमम इंटरफिअरन्स.
तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता मॅटिंग भागामधील कमाल अनुमत हस्तक्षेप दर्शवणारा एक्स या चिन्हित शब्दाचे नाव काय आहे. म्हणजे हा फिटिंग पार्ट्स आहे. फिटिंग पार्ट्समध्ये शाफ्ट आणि होल जसा फिट केलेला आहे तर या फिटिंग पार्ट्समध्ये एक्स न जे दर्शवलेला आहे याला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मॅक्झिमम इंटरफिअरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द फिट वेअर पार्ट हॅव इनफ क्लिअरन्स टू अलाउ फॉर इझी असेंब्ली अँड मुवमेंट. म्हणजे ज्या फिटमध्ये भागामध्ये सहज असेंब्ली आणि हालचालीसाठी पुरेसा क्लिअरन्स असतो त्याला काय म्हणतात. जसं या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. हा एक होलचा डायग्राम आहे आणि हा एक शाफ्टचा डायग्राम आहे. पण या होल आणि शाफ्टच्या मधात थोडासा आपल्याला गॅप दाखवलेला आहे तर याला काय म्हटलं जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पुश फिट, दुसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फिट आणि चौथा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ज्या फिटच्या भागामध्ये सहज असेंब्ली आणि हालचालीसाठी पुरेसा क्लिअरन्स असतो त्याला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्लिअरन्स फिट. क्लिअरन्स फिटमध्ये जे होल आणि शाफ्ट असतात, होल आणि शाफ्टच्या फिटिंग केल्यानंतर त्याच्यात थोडासा क्लिअरन्स असतो म्हणूनच त्याचं नाव काय आहे, क्लिअरन्स फिट. जसं आपण या डायग्राममध्ये पाहू शकतो होल आणि हा शाफ्ट या दोघांमध्ये क्लिअरन्स दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which types of fit involve part that have a snug fit with no clearance casing interference and require force for assembly. म्हणजे काय विचारलेल्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारच्या फिटमध्ये भाग घट्ट बसतात, क्लिअरन्स नसतो, इंटरफिअरन्स होतो आणि असेंब्लीसाठी जोर लावावा लागतो. जसं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो हा जो होल आहे होलच्या साईजपेक्षा शाफ्टचा साईज जास्त आहे. याच्यावरच आपल्याला ओळखता येते. जसं आपण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कोणत्या प्रकारच्या फिटमध्ये भाग घट्ट बसतात. म्हणजे एकदम टाईट फिट असतात, क्लिअरन्स अजिबात नसते आणि इंटरफिअरन्स पण होतो, याला कोणता फिट म्हटला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फिट, दुसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट आणि चौथा ऑप्शन आहे मिनिमम इंटरफिअरन्स. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कोणत्या प्रकारच्या फिटमध्ये भाग घट्ट बसतात, क्लिअरन्स नसतो, इंटरफिअरन्स होतो आणि असेंब्लीसाठी जोर लावावा लागतो. म्हणजे फिटिंगसाठी आपल्याला म्हणजे जास्त ताकद लावायची गरज पडते. तर याला कोणता फिट म्हटलं जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इंटरफिअरन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टर्म मार्क एक्स that indicate the types of fit where parts are designed to have a certain amount of interference but within a acceptable limit. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आधी समजून घ्यायचा. एक्स ने चिन्हांकित केलेला शब्द काय आहे. म्हणजे या डायग्राम मध्ये जे एक्स ने दर्शवलेला भाग आहे याचं नाव काय आहे. जसा फिटला दर्शवतं जिथे भाग काही प्रमाणात इंटरफिअरन्ससाठी डिझाईन केलेले असतात पण स्वीकार्य मर्यादेत. आता या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो हा जो होल आहे आणि हा शाफ्ट आहे याच्यामध्ये आपल्याला इंटरफिअरन्स होत आहे. इंटरफिअरन्स म्हणजे एकदम आरामाने फिट न होणारा त्याला इंटरफिअरन्स म्हटलं जाते. पण इंटरफिअरन्समध्ये सुद्धा एक्सच्या सहाय्याने आपल्याला थोडासा क्लिअरन्स दाखवलेला आहे तर याला काय म्हटलं जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, दुसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे मिनिमम डेव्हिएशन आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम डेव्हिएशन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता एक्स ने चिन्हांकित केलेला शब्द काय आहे जो असा फिटला दर्शवतो जिथे भाग काही प्रमाणात इंटरफिअरन्ससाठी डिझाईन केलेले असताना पण स्वीकार्य मर्यादेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इंटरफिअरन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टर्म एक्स इंडिकेट द एक्स्ट्रीम परमिसिबल साइज ऑफ पार्ट्स वेअर देअर इज मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द पार्ट्स. म्हणजे एक्स हा शब्द कोणत्या गोष्टीस दर्शवतो जिथे भागांच्या परवानगी दिलेला कमाल आकार असतो आणि भागामध्ये कमाल क्लिअरन्स असतो. तर जसा या डायग्राममध्ये काय दाखवलेला आहे हा एक जॉबचा डायग्राम आहे. तर याच्यामध्ये जसं आपण पाहू शकतो जो शाफ्ट आणि होल एकमेकाला इंटरफिअरन्स होत आहे आणि याच्यामधला जो भाग आहे जसं या बाजूने एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला आहे त्याच्या होलचा आउटर लाईन आहे आणि शाफ्टचा आउटर लाईन आहे. या आउटर लाईनला एक्स न दर्शवलेला आहे तर याला काय म्हटलं जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिनिमम क्लिअरन्स, दुसरा मॅक्झिमम क्लिअरन्स, तिसरा मिनिमम इंटरफिअरन्स आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम इंटरफिअरन्स. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्स हा शब्द कोणत्या गोष्टीस दर्शवतो जिथे भागांच्या
परवानगी दिलेला कमाल आकार असतो आणि भागामध्ये कमाल क्लिअरन्स असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मॅक्झिमम क्लिअरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नर्लिंग पॅटर्न. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक नर्लिंगचा पॅटर्न दाखवलेला आहे. तर या नर्लिंग पॅटर्नला काय म्हटलं जाते, म्हणजे जसं आता नर्लिंगचे प्रकार पण पॅटर्न नुसार चार किंवा 5 प्रकार आहे. तर या डायग्राम मध्ये ज्या पॅटर्न आपल्याला दाखवलेला आहे तर या पॅटर्नला आपला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्रॉस नर्लिंग, दुसरा कॉन्केव्ह नर्लिंग, तिसरा डायमंड नर्लिंग आणि चौथा स्ट्रेट नर्लिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे व्हॉट इज द नर्लिंग पॅटर्न, म्हणजे नर्लिंग पॅटर्न कोणता आहे या डायग्राम मध्ये. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डायमंड पॅटर्न आहे. हे जे आपण पाहू शकतो एकमेकाला क्रॉस केल्यानंतर जे पॅटर्न म्हणजे जे आकार बनलेला आहे डायमंडचा आकार बनलेला आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते, डायमंड नर्लिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नर्लिंग. नर्लिंग म्हणजे काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर्मिंग ऑपरेशन आहे एक नर्लिंग, दुसरा कटिंग ऑपरेशन आहे, तिसरा ग्रुविंग ऑपरेशन आहे आणि चौथा फिनिशिंग ऑपरेशन आहे. तर नर्लिंग काय असते, जसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे नर्लिंग म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फॉर्मिंग ऑपरेशन. नर्लिंग ऑपरेशन असं आहे फॉर्मिंग ऑपरेशन. फॉर्मिंग ऑपरेशन म्हणजे ज्या आकाराचा कटिंग टूल असते त्याच तोच आकार आपला जॉबवर बनतात त्याला काय म्हटलं जाते, फॉर्मिंग ऑपरेशन. तर जसं आता नर्लिंग टूल आपण वापर केलेला आहे फॉर एक्झाम्पलसाठी, तर त्या डायमंड पॅटर्नचा आहे. तर तो डायमंड पॅटर्नचा नर्लिंग टूल असल्यानंतर डायमंड पॅटर्नच जॉबवर बनणार आहे, म्हणूनच त्याला काय म्हटलं जाते, फॉर्मिंग ऑपरेशन. फॉर्मिंग ऑपरेशन सिंपल म्हणजे कटिंग टूलचा आकार जो असणार आहे आणि तोच आकार जॉबवर सुद्धा बनते, त्यालाच काय म्हटलं जाते, फॉर्मिंग ऑपरेशन. नेक्स्ट क्वेश्चन, विच टर्म्स रेफर टू द एक्युरेसी ऑफ मॅन्युफॅक्चरर. उत्पादनाच्या अचूकतेला कोणता शब्द संदर्भित करतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्च्युअल साईज, दुसरा ॲक्च्युअल डेव्हिएशन, तिसरा ग्रेड ऑफ टॉलरन्स आणि चौथा फंडामेंटल डेव्हिएशन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे उत्पादनाच्या अचूकतेला कोणता शब्द संदर्भित करतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ग्रेड ऑफ टॉलरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द अप्पर डेव्हिएशन फ्रॉम द गिवन डाटा. आता या डायग्राम मध्ये आपल्याला जसा साईज दिलेला आहे 20 हा बेसिक साईज आहे आणि त्याला टॉलरन्स किती दिला आहे, प्लसमध्ये 0.008 आहे आणि मायनसमध्ये 0.005 आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट का करायचं आहे, दिलेल्या आकारमधून वरचे डेव्हिएशन म्हणजे अप्पर डेव्हिएशन किती, अप्पर म्हणजे किती होते, जास्तीत जास्त. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे -0.003, दुसरा -0.005, तिसरा ऑप्शन आहे 0.008 आणि चौथा ऑप्शन आहे 0.013. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता दिलेल्या आकड्यामधून वरचे डेव्हिएशन म्हणजे अप्पर डेव्हिएशन किती आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 0.0013. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जे अप्पर डेव्हिएशन किती आहे, जे साईज दिलेला आहे 20 प्लसमध्ये 0.008 आणि मायनसमध्ये 0.008. तर अप्पर डेव्हिएशन म्हणजे दोघांचा प्लस केल्यानंतर जेवढा साईज बनते त्याला अप्पर डेव्हिएशन म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ग्रेड IT01 रिलेटेड टू फीट. IT01 ग्रेड कोणता फीटशी संबंधित आहे हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्लिअरन्स फीट, दुसरा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फीट, तिसरा ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फीट आणि चौथा ऑप्शन आहे प्रिसिशन फीट. तर प्रश्नामध्ये जसं विचारलेलं आहे व्हॉट इज द ग्रेड IT01 रिलेटेड टू फीट, म्हणजे IT01 ग्रेड कोणता फीटशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, प्रिसिशन फीट. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज फ्रॉम द गिवन डाटा. आता मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज म्हटलेला आहे, जसा साईज का दिलेला आहे 100 दिलेला आहे टोटल साईज, बेसिक साईज त्याचा, आणि त्याच्या प्लसमध्ये 0.015 आहे आणि मायनसमध्ये 0.010 आहे. तर दिलेल्या डेटावरून आकाराची कमाल मर्यादा काय आहे, तर याच्यासाठी पहिला जे उत्तर आहे याचा उत्तर किती येते, ऑप्शन नंबर ए 100 प्लसमध्ये 100.0.15 आणि 100 म्हणजे मॅक्झिमम लिमिट विचारलेला आहे तर प्लसमध्ये जेवढा राहील तेवढाच आहे मॅक्झिमम, आणि जर मिनिमम विचारलेला असतं तर मायनसवाला आपण घेतलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टर्म मार्क्स एक्स दॅट रेफर टू द टाइप्स ऑफ फीट विथ मिनिमम अलाउलेबल इंटरफिअरन्स. आता काय विचारलेल्या प्रश्नामध्ये
एक्स न दर्शवलेला शब्द कोणता प्रकारच्या फिटचा आहे जिथे किमान हस्तक्षेप अनुमत आहे. तर या डायग्राम मध्ये आपण एक शाफ्ट आणि एक होलचा डायग्राम पाहू शकतो जे फिटचा डायग्राम आहे. तर या दोन्ही शाफ्ट आणि होलच्या मधात जे क्लिअरन्स आहे याला एक्स न दर्शवलेला आहे. तर याला काय म्हटलं जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिनिमम क्लिअरन्स फिट, दुसरा ऑप्शन आहे मॅक्झिमम क्लिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे मिनिमम इंटरफिअरन्स फिट आणि चौथा ऑप्शन आहे मॅक्झिमम इंटरफिअरन्स फिट. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता एक्स न दर्शवलेला शब्द कोणता प्रकारचा फिट आहे जिथे किमान इंटरफिअरन्स अनुमत आहे. तर या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मिनिमम इंटरफिअरन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द 6 इन द फिट एक्सप्रेशन 30S7/G6 रेफर टू. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक साईज दिलेला आहे. तर साईज आहे आपला 30 कॅपिटल S7/G6. तर या साईज मध्ये 6 म्हणजे काय होते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे शाफ्ट साईज, दुसरा टाइप्स ऑफ फिट, तिसरा लिमिट ऑफ साईज आणि चौथा ऑप्शन आहे ग्रेड ऑफ टॉलरन्स ऑफ शाफ्ट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जसा एक साईज दिलेला आहे फिटचा 30 कॅपिटल S7/G6. तर या साईज मध्ये जे 6 आहे या 6चा मिनिंग काय होते हेच प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ग्रेड ऑफ टॉलरन्स ऑफ शाफ्ट म्हणजे शाफ्टच्या टॉलरन्सची श्रेणी. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द लिमिट ऑफ द शाफ्ट 20S7/G6 इफ द अपर लिमिट इज -7 अँड द लोअर लिमिट इज -20. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जर 20 म्हणजे 20S7/G6 शाफ्टची वरची मर्यादा -7 आणि खालची मर्यादा -20 असेल तर शाफ्टचा मर्यादा काय असेल. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 19.993 आणि 19.980, दुसरा ऑप्शन आहे 20.007 आणि 19.962, तिसरा ऑप्शन आहे 20.20 आहे आणि दुसरा 19.981 आणि चौथा ऑप्शन आहे 20.005 आणि 19.996. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होता जर 20H7G6 शाफ्टची वरची मर्यादा हा एक साईज आहे, हा जो आपला आहे 20H7 आणि 7G6 हा एक शाफ्टचा साईज आहे ज्याच्यामध्ये अपर लिमिट किती दिलेला आहे -7 आहे आणि लोअर लिमिट किती आहे -20 आहे. तर शाफ्टचा मर्यादा म्हणजे शाफ्टचा साईज किती असेल, लिमिट ऑफ द शाफ्ट म्हणजे तर शाफ्टचा मर्यादा किती असेल म्हणजे लिमिट किती असेल हेच विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 19.93 आणि 19.980. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्झिमम इंटरफिअरन्स इन द गिवन फिट. आता या डायग्राम मध्ये काय म्हटलेलं आहे दिलेला फिट मध्ये कमाल इंटरफिअरन्स म्हणजे कमाल हस्तक्षेप किती आहे, मॅक्झिमम इंटरफिअरन्स किती आहे या डायग्राम मध्ये. जसं या डायग्राम मध्ये आपल्याला फिटिंगचा हा डायग्राम आहे होल आणि शाफ्टचा, याच्यामध्ये मॅक्झिमम इंटरफिअरन्स काय किती आहे जसं या एरोच्या सहाय्याने मॅक्झिमम इंटरफिअरन्स दाखवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.001 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 0.018 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 0.028 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 0.060 मिलीमीटर. तर याच्यात आपण पाहू शकतो याच्यामध्ये होल आणि शाफ्टचा साईज पण दिलेला आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला काढायचे असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0.018 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द टॉलरन्स ऑफ अ 100 E8 शाफ्ट फ्रॉम द गिवन डाटा. तर आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द टॉलरन्स ऑफ 100 E8 शाफ्ट फ्रॉम द गिवन डाटा, मिनिमम डेविएशन -72 अँड मॅक्झिमम डेविएशन 126. तर आपल्याला एक साईज दिलेला आहे 100 E8 शाफ्टसाठी दिलेला. आता या जे साईज आहे या शाफ्टवर आपल्याला टॉलरन्स पण दिलेला आहे ज्याच्यात -72 आणि 126 किती दिलेला आहे डेविएशन टॉलरन्स मोजा, याचे डेविएशनचे टॉलरन्स आपल्याला मोजायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.054, दुसरा ऑप्शन आहे 0.072, तिसरा ऑप्शन आहे 0.078 आणि चौथा ऑप्शन आहे 0.126. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता जे एक साईज आहे 100 E8 शाफ्टसाठी दिलेला -72 आणि 126 विचलापासून टॉलरन्स मोजा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.054. नेक्स्ट क्वेश्चन,
0.054 किती कसा आला, तर हे जे 126 आहे, 126 मधून जर आपण 72 मायनस केला तर याचं उत्तर किती येते? 0.054. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द टॉलरन्स फ्रॉम द गिवन डाटा. आता याच्यामध्ये पण आपल्याला एक टॉलरन्स काढायचा आहे, ज्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, एक साईज आहे 20 मिलीमीटर बेसिक साईज आणि प्लसमध्ये किती आहे 0.021 आणि मायनसमध्ये 0.002 मिलीमीटर आहे. तर याच्यासाठी आपल्याला का काढायचं आहे, टॉलरन्स कॅल्क्युलेट करायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.023, दुसरा ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे मायनस 0.023, दुसरा ऑप्शन आहे 0.023, तिसरा ऑप्शन आहे 0.032 आणि चौथा ऑप्शन आहे 0.032. एक दोन्ही म्हणजे चारही साईजमध्ये एक मायनसमध्ये आहे, एक प्लसमध्ये, म्हणजे एक पहिला जे आहे साईज मायनस आणि प्लसमध्ये साईज सारखाच आहे, फक्त आपल्याला मायनस आणि प्लस ओळखायची आहे. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्लसमध्ये आहे 0.023. टॉलरन्स जे दिलेला आहे 0.023. टॉलरन्स म्हणजे हा जर 0.021 आणि याला जर आपण टोटल प्लस केला तर टोटल आपला टॉलरन्स किती आलेला आहे 0.023. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द नर्लिंग ऑपरेशन. नर्लिंग प्रक्रियेचा उद्देश काय आहे, म्हणजे आपण कोणत्या कारणामुळे कोणत्या उद्देशाने नर्लिंग ऑपरेशन करत असतो, जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे गुड ग्रिप अँड अपिअरन्स, म्हणजे चांगली पकड आणि देखाव्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे गुड सरफेस फिनिश, म्हणजे चांगले पृष्ठभाग फिनिशसाठी. तिसरा ऑप्शन आहे खोल भोक, म्हणजे डीप होलसाठी. आणि चौथा ऑप्शन आहे अंडर कटिंगसाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे नर्लिंग प्रक्रियेचा उद्देश काय, नर्लिंग ऑपरेशनचा उद्देश काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुड ग्रिप अँड अपिअरन्स, म्हणजे चांगली पकड आणि देखाव्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पीड यूज फॉर नर्लिंग. नर्लिंगसाठी वापरण्यात येणारी गती किती असते, म्हणजे नर्लिंग ऑपरेशन जेव्हा आपण करतो तर मशीनची स्पीड किती असते, जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हाफ ऑफ टर्निंग स्पीड, म्हणजे टर्निंग ज्या स्पीडवर आपण करतो त्याच्यापेक्षा अर्धा. दुसरा ऑप्शन आहे 1/3 ऑफ टर्निंग स्पीड, म्हणजे टर्निंग स्पीड जेवढा स्पीडनं आपण टर्निंग करतो त्याच्यापेक्षा 1/3. आणि तिसरा ऑप्शन आहे सेम ॲज टर्निंग स्पीड, म्हणजे टर्निंग स्पीड सारखाच तेवढाच स्पीड ठेवायची. किंवा चौथा ऑप्शन आहे डबल द टर्निंग स्पीड, जे टर्निंग स्पीड ज्या स्पीडवर आपण टर्निंग करतो त्याच्यापेक्षा डबल स्पीड ठेवायची. तर जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे नर्लिंग करत असताना आपल्याला मशीनची स्पीड किती ठेवावी लागते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1/3 ऑफ टर्निंग स्पीड. जर समजा फॉर एक्झाम्पलसाठी आपण 100 जर आपण टर्निंग ऑपरेशन करत आहे 100च्या स्पीडनं, म्हणजे 100ची स्पीड आहे मशीनची, तर आपल्याला नर्लिंग करत असताना त्याच्या 1/3 म्हणजे 33 स्पीड ठेवावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑपरेशन इज यूज टू इन्क्रीज द डायमीटर ऑफ द वर्क स्लाइटली टू गेट अ प्रेस फिट. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, प्रेस फिट मिळवण्यासाठी कामाचा व्यास म्हणजे जॉबचा व्यास थोडा वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, प्रेस फिट मिळवण्यासाठी जर आपण कोणताही एखादी जॉब केलेला आहे आणि जे फिटिंग जॉब आहे त्याला आपल्याला प्रेस फिट मिळवायची आहे, तर त्याच्यावर कोणतं ऑपरेशन करून त्याचे डायमीटर वाढवलं जाते, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे नर्लिंग, दुसरा टर्निंग, तिसरा पंचिंग, चौथा ग्रूविंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे प्रेस फिट मिळवण्यासाठी कामाचा म्हणजे जॉबचा व्यास थोडा वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नर्लिंग. नर्लिंग ऑपरेशन केल्यानंतर जॉबचा डायमीटर वाढत असते. आता किती वाढते, तर जॉब ज्या नर्लिंग टूल आपण वापरत आहे त्याच्या पिच पण असते, तर त्याच्या पिच वर डिपेंड करते की किती डायमीटर आपला वाढतील. नेक्स्ट क्वेश्चन, तर आजचा जे क्लास होता आपला टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 8वा, ज्यात आपण टोटल 31 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे आणि आपण तुमच्या सिलेबसनुसार मॉड्यूल वाईज पूर्ण प्रश्न सॉल्व करून देत आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.